Good morning, students. Today we are going to learn The Cat in the Hat by Dr. Seuss. Listen to me. Now story start. The sun did not shine. Sun shine नहीं कर रहा था. It was too wet to play. पूरा गीला था खेलने के लिए. So we sat in the house. Hey, listen to me. So we sat in the house. तो हम घर पे ही बैठे थे. All that cold wet day. सब ठंडा ठंडा गीला दिन था. Hey, please listen to me carefully. All that cold wet day. सब ठंडा ठंडा गीला दिन था. I sat there with Sally. मैं उधर सैली के साथ बैठा था. We sat there we two. हम उधर बैठे थे हम दोनों. And I said, how I wish. मैं कैसे wish मांगू? हमारे पास कुछ करने के लिए चाहिए. Too wet to go out and too cold to play ball. So we sat in the house. We did not think at all. नमस्कार मंडळी. हॅलो. तुम्ही आता जी क्लिप बघत होते शी इज नॉट अवेअर की आम्ही शूट करत होतो ती असंच रोज टीचर खेळत असते. पण आज म्हटलं चला तुम्हाला दाखवावं. आणि हे बुक तिचं फेवरेट आहे. असंच ती कुठलंही बुक घेऊन टीचर सारखं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करत असते. आणि हिंदी जे बोलत होती तर ते तिच्या स्कूलमध्ये हिंदी बोलली जाते म्हणून सुवानी टीचर सारखंच एक्सप्लेन करत होती म्हणून हिंदी लँग्वेज यूज करत होती. अदरवाईज आम्ही घरात मराठीच बोलत असतो. नाहीतर कॉमेंट येतील की अरे मुलगी हिंदी बोलते मराठी असून वगैरे. तर तसं काही नाहीये. तिच्या स्कूलमध्ये हिंदी बोलली जाते म्हणून ती घरी टीचरची मिमिक्री करत असते म्हणून तीच लँग्वेज यूज करत असते. तर तिला माहिती नव्हतं की शूट चाललंय म्हणून आम्ही सहज तिचा व्हिडिओ बनवलाय. तर हे बुक मी खूप दिवसाआधी तुम्हा सगळ्यांना सजेस्ट केलं होतं. पण त्यावेळेस मी तुम्हाला या बुकची सॉफ्ट कॉपीची लिंक दिली होती. पण काय होतं ना मोबाईलमध्ये वाचायला थोडं अवघड पडतं. तर मी तेव्हाही सांगितलं होतं की हे बुक मी नक्कीच लवकरच ऑर्डर करणार आहे. आणि आता फायनली आम्ही ते बुक ऑर्डर केलं आहे. आणि तुम्ही बघितलंच असेल की सुवानी किती छान पैकी ते रीड करते आणि तिला तो अर्थही समजतोय. आणि ती ते मराठीमध्ये म्हणजे तिच्या लँग्वेजमध्ये ते एक्सप्लेन सुद्धा करते. हिंदी असो मराठी असो पण तिला त्याचा अर्थ सुद्धा समजतोय. तर एवढं छान एक बुक आहे रीड करायला. ती परत वाचत असते पण बोर नाही होत. उलट अजून नवीन इंटरेस्ट घेऊन ती हे बुक रीड करत असते. तर हे बुक मी तुम्हाला परत का सजेस्ट करते कारण जेव्हाही आपण इंग्रजी शिकायची सुरुवात करतो तर ॲज अ बिगिनर आपल्याला स्टोरी बुक्स पासूनच सुरुवात करायला हवी. इंग्लिश बोलण्यासाठी रीडिंग पण खूपच महत्त्वाचं आहे. आपण जर रीड केलं तर आपल्याला आपली व्होकॅब्युलरी वाढते. आपण जर असं मोठ्याने रीड करत गेलो तर आपल्याला आपलं प्रोनाउन्सिएशन कळतं. आपण कसे साऊंड करतोय ते सुद्धा आपल्याला रीडिंग केल्याने समजतं. तर हे बुक असं आहे की कुणालाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल. स्पेशली मुलांसाठी तर हे बुक बेस्ट आहे. हे पुस्तक मुलं खूपच इंटरेस्ट घेऊन वाचत असतात कारण खूप फनी स्टोरीज या बुक्समध्ये दिलेल्या आहेत आणि विथ पिक्चर्स दिलेले आहेत म्हणून मुलांना रीड करायला खूपच आनंद होतो आणि ते एकदम इंटरेस्ट घेऊन न बोर होता रीड करत असतात. तर हे बुक मी सुवानीसाठी ऑर्डर केलाय. तुम्ही हे बुक ऑर्डर नक्की करा. या बुकची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि फर्स्ट कॉमेंट सुद्धा पिन केलेले आहे. म्हणून हे बुक नक्की मागवा तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी. हे बुक मी का परत सजेस्ट करते की जेव्हा मी एकदा टीचर ट्रेनिंग मध्ये गेलेली तर तेव्हा सुद्धा ट्रेनर कडून हे बुक टीचरांना आणि मुलांना सजेस्ट केलं गेलं होतं की तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी इंग्रजी तुमच्या जिभेला सवय व्हावी इंग्रजीची तर त्यासाठी तुम्ही हे बुक रीड करा. कारण ह्या बुक मध्ये खूपच स्मॉल वर्ड्स छोटे सेंटेन्सेस दिलेले आहेत. आता मी जेव्हा रीडिंगचे व्हिडिओज टाकत आहे तर तुम्ही बघितलं असेल त्याच्यामध्ये मी साईट वर्ड्स
त्यांनाच आपण ट्रिकी वर्ड्स, हाय फ्रिक्वेन्सी वर्ड्स म्हणत असतो. तर ते वर्ड्स आपण मुलांना शिकवतो का? कारण ते वर्ड्स रीडिंग करताना खूपच यूज होतात, परत परत येत असतात. तरी हे बुक जेव्हा मुलं रीड करायचं शिकत आहेत तर त्यांना तुम्ही आधी अशा पुस्तकांपासून सुरुवात करा. तर हे बुक जेव्हा मुलं रीड करायला शिकतायत तर त्यांना आधी हे पुस्तक जर दिलं तर त्यांना रीड करणं खूपच इझी जाईल. आणि हे बुक मुलांना असं राईम्स सारखं दिलेलं आहे. बट अवर फिश सेड नो नो, मेक दॅट कॅट गो अवे, टेल दॅट कॅट इन द हॅट, यू डू नॉट वॉन्ट टू प्ले, he should not be here, he should not be about, he should not be here when your mother is out. तर एकदम छान आहे, खूप चांगले हाय फ्रिक्वेन्सी वर्ड्स सुद्धा आहेत. तर मुलांना जेव्हा मुलांना तुम्ही रीड करायचं स्टार्ट करताय, त्यांना रीडिंग शिकवताय, तर तेव्हा ह्या पुस्तकापासून त्यांची रीडिंग सुरुवात करा. खूपच छान, युजफुल, बेस्ट आणि सुवाणीचं आणि माझं फेवरेट बुक हे आहे. म्हणून आम्ही तुम्हाला सजेस्ट करतोय. कारण मला खूप साऱ्या कॉमेंट्स येत असतात की मॅडम बुक सजेस्ट करा, बुक सजेस्ट करा. तर अशा प्रकारची बुक मी नेहमी सर्च करत असते जी मुलांना आणि पॅरेंट्ससाठी युजफुल असतील. त्यातलंच हे एक बुक आहे. हे बुक मी तुम्हाला मनापासून सजेस्ट करते. तर हे बुक तुम्ही नक्की मागवा, नक्की रीड करा. तुमच्या मुलांनाही रीड करायला लावा आणि तुम्ही त्यांच्यासोबत बसून रीड करा. जर तुम्हाला हे बुक मागवायचं असेल तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि फर्स्ट कॉमेंट सुद्धा पिन केलेले आहे. तर पुस्तकाचं नाव आहे द कॅट इन द हॅट बाय डॉक्टर स्यूज. यांची खूप सारे बुक्स आहेत जे मुलांसाठी आणि इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी खूपच युजफुल आहेत. म्हणून हे बुक्स तुम्ही नक्की यूज करून बघा. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आजच हे बुक ऑर्डर करा आणि तुम्हाला ते बुक कसे वाटले, तुमचे मुलं ते बुक कशा पद्धतीने वाचत आहेत ते मला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. तसेच या व्हिडिओला लाईक करून द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला, सुवाणीचं रीडिंग तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. माझी सुवाणी तर नेहमी असं टीचर स्टुडंट खेळत असते. तुमच्याही मुलं असं खेळत असतात का ते आम्हाला कॉमेंट थ्रू नक्की कळवा. थँक्यू.